डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे परभणी जिल्ह्याची बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये परभणीचे जिल्हाध्यक्ष अनिराव हे अनुपस्थित होते आणि त्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून काढण्यात आलं। त्यानंतर ही सगळ्या मंडळींनी जे आहे जवळपास 80 ते 82 शिवसैनिकांनी आपले राजीनामे आज दिलेले आहेत आणि ते सगळे आपल्यासोबत बोलण्यासाठी का राजीनामे दिले सगळे आज काल जी आम्हाला बातमी कळाली, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद अनिराव साहेब यांना पक्षातून हकलपट्टी करण्यात आली असं आम्हाला कळाल्यावर आज आमच्यासारख्या सामान्य माणसाला, ज्या माणसांनी 37 वर्षे शिवसेनेमध्ये घातले, त्या पदावर शिवसेनेचे शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख या पदावर असताना सुद्धा आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचा कोणताही माणूस आला नाही, तरी या माणसानं आमच्या जिल्ह्यामध्ये चांगल्या आमचं काही नसताना जिल्ह्याचे आमच्या सभा घेतल्या। त्यावेळेस या माणसावर अन्याय होत असेल तर आम्ही या पदावर राहण्याचा नैतिकचा अधिकार नाही। एकूण किती पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले? जवळपास 75-80 लोक पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामे या ठिकाणी दिलेले आहेत। ज्यांना निरोप गेला, ज्यांच्या वाचनामध्ये आलं अनिराव साहेब अन्याय झाला, ते प्रत्येकानेच राजीनामा दिलेला आहे। विरोध हा जिल्हा प्रमुखांना पदावरून काढल्याचा आहे का नवीन जिल्हा प्रमुखांना संधी दिली याचा? तसं नाही, ह्या माणसानं पूर्ण आयुष्य सन्माननीय आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने काम केलेलं आहे, पूर्ण आयुष्य सेनेमध्ये घालवलंय आणि त्यांच्या बाबतीत असा निर्णय होणं योग्य नाही। आम्ही व्यथित झालो आणि आम्हाला वाटतं पुढच्या काळामध्ये आमच्यावर देखील काम करणाऱ्या माणसावर अशी वेळ येऊ शकते। पण ते ज्या पद्धतीने बैठकीला हजर राहायला पाहिजे होतं, त्या बैठकीला हजर राहिले नाही म्हणून हा सगळा निर्णय घेतलाय। सन्माननीय गंगाप्रसाद अनिवार साहेब हे काही व्यक्तिगत कारणामुळे त्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, पण पक्षाने याची सुद्धा दखल घ्यावी की परभणी जिल्ह्याचा बालेकिरणामध्ये 37 वर्ष ह्या माणसानं स्वतःच्या रक्ताचं हाडाचं पाणी करून पक्ष वाढवण्याचं काम केलं। कुठलाही स्वार्थ न ठेवता एक शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख होईपर्यंत खासदार आणि आमदार ह्या इलेक्शन मध्ये प्रत्येकाची धुरा सांभाळणारे गंगाप्रसाद अनिवार साहेब जर एका मिटिंगला उपस्थित न राहिल्यामुळे जर पक्ष त्यांना कुठली नोटीस किंवा सूचना न देता जर त्यांचा जर म्हणजे त्यांना बंडतर्फ करत असत तर आमच्या सर्वसामान्यांना सुद्धा पक्ष ही दिशा देईल। म्हणून आम्ही यावेळी पक्षाला एक आत्मचिंतन म्हणून सर्व शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी एक होऊन आम्ही ह्या जिल्हा प्रमुख साहेबाला जो अन्याय झालाय ते दूर करण्यासाठी आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब, आजही आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबच आहेत, म्हणजे आम्ही शिवसैनिक आहेत। गंगाप्रसाद अनिवार साहेब सुद्धा शिवसैनिक आहेत। त्यांच्याकडे आमचं दुखणं मांडत आहोत की आमचा हाडामासाचा तळागाळातील शिवसैनिक तुम्ही का डावलला। त्यांनी जर या संदर्भात निर्णय पाठीमागे नाही घेतला तर सगळे शिवसैनिक मिळून काय करणार तुम्ही? आता आम्ही सर्व शिवसैनिक म्हणजे गाव बूथ प्रमुखापासून तालुका प्रमुख, जिल्हा उपजिल्हा प्रमुख असे तळागाळातील सर्व शिवसैनिक इथे उपस्थित आहेत, म्हणजे तन मन धनाने आहे। भूमिका पुढची भूमिका आज आम्ही शिवसेनेमध्ये आहेत। उद्धव साहेबांनी याच्या बाबतीत जर काही विचार केला तर आम्ही कालही शिवसेनेत होतो, आजही आहेत आणि उद्याही शिवसेनेत। निर्णय बदलला, त्यांनी याच निर्णयावर ठाम राहिले तर तुम्ही? आम्हाला सार्वजनिक सर्वांना मिळून निर्णय घ्यावा लागेल। एक तर शिवसैनिक, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख या सर्वांना मिळून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल। पक्षामध्ये जाणार? पक्षामध्ये जाण्यास संदर्भात कुठलाही चर्चा किंवा निर्णय नाही। महत्वाचं एकच कारण आहे की जे जिल्हा प्रमुख निवडताना सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यात येऊन संपर्क करून सर्वांचा विश्वासात घेऊन जिल्हा प्रमुख बदलण्याचा निर्णय होत असतो आतापर्यंत। पण ह्या वेळेची जी घटना घडली ही आतापर्यंत आम्ही 25 वर्ष झालं शिवसेनेत काम करतो की आतापर्यंत एकदाही कुठल्याही जिल्हा प्रमुखाच्या संदर्भात घडली नाही। त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हा निर्णय घेतला असं म्हणतात। नाही, असं नाही म्हणता येणार। आता आम्ही निर्णय घेतला, आम्ही जे निर्णय घेतलाय, आम्ही फक्त आमच्या जिल्हा प्रमुखावर अन्याय झालाय। डॅमेज कंट्रोल आम्ही त्याच्यावर काही कुठलं बोलणार नाही, पण आम्ही आमच्या जिल्हा प्रमुखावर अन्याय झालाय। आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या हाताखाली काम केलेले आहेत, त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला। ठाकरे साहेबांनी या संदर्भात निर्णय मागे नाही घेतला तर सगळे शिवसैनिक म्हणून काय भूमिका घेणार? ठरवू, आम्ही सगळे मिळून ठरवू। अजून ठरलं नाहीये? नाही, पुढची दिशा नाही ठरली। आज आम्ही सेनेमध्ये, शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून काम करू। फक्त पदाचा राजीनामा, सदस्यत्वाचा राजीनामा नाही। सगळे शिवसैनिक आहेत आणि या ठिकाणी जवळपास 84 लोकांनी या संदर्भात जे आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे आपापल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत। अजूनही त्यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला नसला तरी मात्र भविष्य काळात या संदर्भात उद्धव ठाकरेंनी जर निर्णय नाही बदलला तर आम्ही तोही पाऊल उचलू असं या सगळ्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे। आता उद्धव ठाकरे आणि मातोश्री यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तेवढ्यापासून सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।